झंप्या साहेब, ह्यावेळी तुम्ही माझा पगारात 200 रुपये कमी दिलेत. साहेब, अरे वा, गेल्या वेळी तुला पगारात चुकून 200 रुपये जास्त दिले होते. झंप्या, हो साहेब, पण ती तुमची पहिलीच चूक होती, म्हणून मी तेव्हा गप्प होतो. दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेळे असतात. एक मित्र मरत असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो, तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव. काही दिवसांनी मेलेला मित्र दुसऱ्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट, कोणती आधी सांगू. दुसरा मित्र म्हणाला, चांगली आधी. मेलेला मित्र म्हणाला, आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे. वाईट बातमी म्हणजे बुधवारच्या मॅचमध्ये तुला बॉलिंग करायची आहे. रम्या, बघ, ती मुलगी माझ्याकडे बघून हसली. गण्या, साहजिकच आहे, मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा 3 दिवस हसत होतो. मुलगी, चल एखादा गेम खेळूया. मुलगा, चालेल, पण लपंडाव सोडून. मुलगी, का रे. मुलगा, कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही. एकदा गण्या आणि रम्या दोघे रस्त्याने फिरत असतात. त्यांना 1,000 रुपयाची नोट सापडली. रम्या, चल गण्या, आपण 50-50 वाटून घेऊया. गण्या, मग बाकीच्या 900 रुपयांचं काय करायचे. एक आंधळा माणूस पोलीसमध्ये भरती होण्यासाठी जातो. पोलीस म्हणतात, तुझा आम्हाला काय उपयोग. आंधळा सांगतो, उपयोग आहे ना, अंधाधुंद फायरिंगसाठी. मुलगी, असा काय बघतोयस माझ्याकडे, तुला बहीण वगैरे नाही का. मुलगा, आहे ना, म्हणून तर बघतोय. मुलगी, का. मुलगा, कारण ती म्हणते, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. फोन उचलत का नव्हतास तू. मुलगी, अरे मगाशी मी किती फोन करीत होते, उचलत का नव्हतास तू. मुलगा, काही नाही ग, जरा रिंगटोनवर नाचत होतो. काल शेजारीन खूप मूडमध्ये होती. जे मागायचे आहे ते माग. मी विचार केला, असा मौका कधी येणार नाही. वायफायचा पासवर्ड मागितला.